श्री स्वामी समर्थ. सूर्यग्रहण असल्याने सर्व पितृ अमावस्येला पितरांचे श्राद्ध करता येईल का? जाणून घ्या श्राद्ध करण्याचे विधी आणि नियम. धर्मशास्त्रात सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण याला अतिशय महत्त्व आहे. सूर्यग्रहण हे धार्मिक शास्त्रात शुभ मानलं जात नाही. तसंच सर्व पितृ अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो. शिवाय पिंडदान तर्पण विधी करण्यात येतो. ज्या लोकांना आपल्या पितरांचे श्राद्ध विधी तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा 2-3 जणांचं श्राद्ध असतं, अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावस्येला पितरांचं श्राद्ध करण्यात येतं. या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आंशिक असून ते 21 सप्टेंबर 2025ला रात्री 11 वाजता सुरू होणार असून 22 सप्टेंबरला पहाटे 3:24 पर्यंत असणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सर्व पितृ अमावस्येला पितरांचं श्राद्ध करताना येणार आहे. सर्व पितृ अमावस्येचा मुहूर्त पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 वाजेपर्यंत, 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 वाजेपर्यंत असणार आहे. अशा प्रकारे उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केलं जाणार आहे. या दिवशी कुतुब मुहूर्त सकाळी 11:50 पासून दुपारी 12:38 पर्यंत असेल, तर रोहिणी मुहूर्त दुपारी 12:38 पासून 1:27 पर्यंत असेल. तसेच दुपारी 1:27 पासून 3:53 पर्यंत असणार आहे. सर्व पितृ अमावस्येचे श्राद्ध कसे करावे? तर हिंदू मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तन आणि मनाने पवित्र झाल्यावर आपल्या पितरांचे चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करण्यात यावे. त्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर धूप दीप दाखवावा. त्यानंतर पंचबली काढावी, ज्यात पितरांसाठी विशेषतः नैवेद्य लावावा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्यासाठी 1 दिवस आधीच आदरपूर्वक आमंत्रित करावे. त्यांना जेवण दिल्यानंतर यथाशक्ती अन्न धान्य इत्यादी दान करावे. सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? तर सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे, जी पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण विधी केला जातात. त्यांना पितरांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा ज्यांना घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे श्राद्ध असते, ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करतात. 2025 मधील सर्व पितृ अमावस्येची तारीख आणि वेळ काय आहे? तर पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 वाजेपर्यंत सुरू होईल आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार 21 सप्टेंबर 2025 रोजी श्राद्ध केले जातील. 21 सप्टेंबर 2000 रोजी सूर्यग्रहण आहे का? तर होय. 2025 मधील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता सुरू होईल आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3:24 वाजेपर्यंत राहील. हे आंशिक सूर्यग्रहण आहे आणि भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहणामुळे सर्व पितृ अमावस्येचे श्राद्ध करता येईल का? होय. भारतात सूर्यग्रहण दृश्य नसल्याने सुतूक काळ लागू होणार नाही. त्यामुळे 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितृ अमावस्येचे श्राद्ध करता येईल. धार्मिक विधींवर कोणताही परिणाम होणार नाही.
आपल्याला भारतात या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. आता या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्यांचे ज्यांचे पितृश्राद्ध घालायचे राहिले आहेत त्यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध पितृ तुम्ही करू शकता. आपल्याला पितृश्राद्ध करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. त्यानंतर या दिवशी गर्भवतींनी नियम पाळावे का? बघा, हे ग्रहण जरी आपल्याला भारतात दिसत नसले तरी देखील गर्भवती काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत. जसं की गर्भवतींनी या दिवशी हे सूर्यग्रहण बघायचं नाही. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपण सर्वांनीच या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये एक एक तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे. बाकीचे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही, कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यानंतर या दिवशी आपण ग्रहण जरी असलं तरी देखील या दिवशी आपण गरजूंना दान धर्म करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण श्री हरी भगवान विष्णू महादेव यांची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा या दिवशी आपण जप करायचा आहे. आपल्या गुरूंचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. बघा, आपण ह्या सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे, कारण ग्रहणात केलेल्या सेवेचं फळ हे जास्त पटीने आपल्याला मिळत असतं. जरी ग्रहण आपल्याला भारतात दिसलं नाही तरी आपण या सेवा करायच्या आहे. ज्यांची पितृ असतील त्यांनी पितृ पक्ष घालायचे आहे. गर्भवतींनी मात्र या दिवशी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. फक्त गर्भवतींनी सूर्यग्रहण पाहू नका आणि सर्वांनी आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये या दिवशी तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे. बाकी तुम्ही सकाळी देवपूजा करू शकता. ग्रहण काळ संपल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील देवपूजाही करू शकता. भारतात राहणाऱ्या लोकांसाठी कोणतेही सुतूक काळ असणार नाही. त्याप्रमाणेच ज्या ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे तेथील लोकांनी ग्रहण काळ सुतूक काळ हा पाळायचा आहे. गर्भवती महिलांनी नियम पाळायचे आहे. भारतात सुतूक काळ आणि नियम पाळण्याची गरज नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते